नमस्कार मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो सूरजच्या घरातल्या फर्निचरसाठी. सूरजच्या घरामध्ये फर्निचर म्हणजे सूरजला मी सांगितलं होतं, की तुझ्या घरात जो सोफा सेट असेल तो मी देणार. सोसायटी फर्निचर देणार. हे त्याला मी स्पष्ट सांगितलं होतं. 1.5 महिन्यामागं 1 महिन्यामागं त्याचा मला कॉल आला. त्यानं मला सांगितलं, की "दादा तुम्ही सोफा सेटचं काय करणार आहे?" तर मी म्हटलं, "मी सोफा सेट पाठवतोय. सो तुला कुठला हवा आहे, कसा हवा आहे? तू इकडे येणार आहेस काय? काय करणार आहेस? काय माझ्या पद्धतीनं पाठवू? मग मला घरातले फोटो पाठव." मी त्याला सांगितलं, "तुझ्या घरातले फोटो पाठव, म्हणजे त्याच्यानुसार तुला मॅचिंगचा एखादा सोफा सेट मी पाठवून देतो." त्याच्यानंतर मी त्याला 2-3 वेळा सांगितलं, की "बाबा तुझा ॲड्रेस मला पाठवून ठेव, म्हणजे माझा सोफा रेडी झाला, की तुझ्या घरी डायरेक्ट पाठवून देतो." इव्हन मी त्याच्या घरात लग्नाच्या आदल्या दिवशी जाईपर्यंत त्यानं मला सांगितलं नव्हतं, की मी फर्निचर बाहेरून घेतलंय. सांगितलेलं नाही. फर्निचर कधी आलंय, काय आलंय हे मला माहीत नाही. पण त्या माणसानं मला सांगायला हवं होतं, की दादा माझ्याकडे आलंय. इव्हन मी माझ्या पुण्याच्या पार्टीला सांगून तिथं सोफा रेडी सुद्धा करून ठेवला होता. माझ्या पद्धतीनं, माझ्या चॉईसनं, एक माझ्या हिशोबानं. कसा असावा सिंपल ब्राउन कलरचा. पण त्या माणसानं मला सांगितलं नाही आणि आज लोक कमेंट करतात, की मतासाठी या माणसानं त्याला फर्निचर देतो म्हटलं. त्याच्यामुळं आम्हाला काय मतं मिळायला लागलेत हे आम्हाला माहीत नव्हतं. त्याच्यामुळं आम्हाला काही मतं मिळतात हे आम्हाला घरात कधी माहीत नाही. आज आम्ही जे इथं जे कोणी काही आहोत ना, ते आम्ही स्वतःच्या हिमतीवर इथं आहोत. लोकांनी जेन्युइनरित्या आम्हाला काहीतरी ते आमच्यामध्ये आहे हे बघून आम्हाला वोट केलेला आहे. ना की आम्ही सूरजला सपोर्ट करतोय म्हणून आम्हाला वोट केलंय, ना अंकिताला सपोर्ट करतोय, ना आम्ही निक्कीला विरोध केला किंवा अरबाजला विरोध केला असं काही नव्हतं. त्या घरातले जे मतभेद होते, त्या घरातला तो एकोपा होता. जो ज्यांना आवडायचा तो त्यांना आणि मी कधी कुठली गोष्ट करायसाठी मला काहीतरी मतं मिळतील म्हणून मी काहीतरी केलं, ह्या असल्या गोष्टी माझ्या रक्तात नाहीयेत. म्हणजे आज मी व्हिडिओ बघितला. त्याला मी हेही म्हटलं, "अरे मी देणार होतो तुला." तो म्हटला, "नाही ना, हे दादांनी पाठवलंय." अरे म्हटलं, "तू सांगायचं दादांना, की दादा सोफा मला डी दादा देणार आहेत." हे सुद्धा माझं बोलणं झालंय आणि ते सूरजला विचारा ना जाब. मला काय विचारताय तुम्ही जाब? कमेंट बॉक्समध्ये मोठं बोलला, बोल पोपट्या, पोपट्या काय आणि काय तुम्ही बोललासा. तुम्ही मला विचारायला जाब मला विचारण्यापेक्षा दादा 1000 वेळा सांगितलंय ना सूरजच्या घरी सोफा सेट मी देणार आहे. सूरजला विचारा ना, तो एवढ्या वेळा बोललाय सोफा सेट मी देणार आहे म्हणून. तू त्यांच्याकडनं का नाही घेतलास? का दम नाही तुमच्यात? मी आजही सोफा सेट त्याला द्यायला त्या दिवशी पण त्याला म्हटलं, "अरे सूरज" ओंकार सुद्धा होता त्याचा भाऊ, जो व्हिडिओ बनवतोय. त्याला म्हटलं, "अरे," म्हटलं, मला मेजरमेंट दे. इथं सोफा मी देणार. तो सोफा कुठं नेऊन ठेवायचा तिथं ठेवायचा. हॉलमध्ये सोफा माझा लावायचा. तो म्हटला, "ठीक आहे, बघू आम्ही ते काहीतरी ॲडजस्ट करू." हे सुद्धा माझं बोलणं झालं. म्हणजे द्यायचं आहे म्हणूनच झालं ना. बरं तुम्ही जर बाहेर बघताय, बाहेर जर तुम्ही घेताय, तर त्याची कल्पना तुम्ही आम्हाला दिलीत का? की आम्ही बाबा सोफा सेट इथे-इथं बघितलाय दादा, तिथं-तिथं बघितलाय दादा. उद्या काय 100 लोकं येतील आणि सूरजला मी हे देणार आहे, मी ते देणार आहे, मी असं देणार आहे, मी तसं देणार आहे म्हणून देऊन जातील. तर आम्ही आत असल्यापासून त्याचं ते घर, त्याच्या त्या घरानंतर आम्ही देणार त्याला फर्निचर. फर्निचर म्हणजे मी मागं तो आणि मी एकदा पुण्यात भेटलो तेव्हा सुद्धा मी क्लिअर केलं, की आपण तुला सोफा सेट देणार आहे. मी देणार आहे. त्यानं मला सांगितलं, "दादा तुम्ही केव्हा देणार आहे सोफा सेट?" देणार ना मी सोफा सेट. अरे पण मी देणार. मी त्याला कधीही माझ्या पाठीमागं सूरजला कमेंट करा. तुम्हाला उत्तर तर देत असेल का तो? सूरजला कमेंट करा. सूरजला विचारा ना, की "दादा सूरज, दादा तुला देतो म्हटले, ते दादाने तुला नाही म्हटलं का?" सांगा की. नाही म्हटलं का? हां? कमेंट करताना विचार करायचं, बाबा काय अरे आमचं आणि आमचं बघून घेतो ना. तुम्हाला काय ह्याच्यामध्ये लागलं? अरे त्याला जर नको असेल माझ्याकडून, तर मी काय करू? मी काय करू? त्याला जर माझ्याकडून नको असेल, मी काय करू? हां, जबरदस्ती त्याच्या नरड्यावर बसू काय तिथं? छाताडावर बसून नाचू काय तिथं? काय आणि त्याला सांभाळा, त्याच्यासोबत राहावा, त्याचं हे करा, त्याचं ते करा, त्याचं ते अरे त्यानं पण आम्हाला काहीतरी किंमत द्यायला पाहिजे. आम्ही काय नुसतं
आज हाय उद्या नाही, बाबा नमस्कार, जेवलास काय, हे एवढंच राहणार ना. तू आम्हाला कार्यक्रमला बोलवला, आम्ही त्याला कार्यक्रमला बोललो, हे एवढंच राहणार ना. आता तो इथनं माझ्यापासून 250 किलोमीटर लांब, आम्ही काय रोज येऊन जाऊन करू का, काय करालोय काय नाही करालोय. बरं त्यानं फर्निचर घेतलंय नाही घेतलंय, काय घेतलंय काय नाही घेतलंय, त्यानं सांगायला पाहिजे की बाबा मी हे घेतलंय, मग मी ते घेतलंय. माझ्यावर माझ्या माझ्या बाबतीत काय, मला का कमेंट करताय तुम्ही? त्या घरात त्या दिवशी मी सोफा बघितल्यानंतर सुद्धा मी त्याचं कौतुक केलं नाही. ठीक आहे, असू दे म्हटलं, सूरज चांगला सोफा दिलाय. हे मी बोललो ना. पण त्याच्या मनात काय नाही, माझ्या मनात काय नाही. आज त्याला वाटलं असेल बाबा डीपी दादांपेक्षा भारी मला सोफा मिळाला, मी डीपी दादाकडनं कशाला घेऊ? असेल. हजारो लोक तोंड वर करून आला असा येताना. एवढे हजारो लोक त्या लग्नात गेले तसा एकानं तर 500-500 200-200चं पाकिट गेला काय, गरीबाचं पोर म्हणून. हा, गेला तर फुकटचा खाल्लासा आणि आलासा, आणि इथं कमेंट करायला येत असा. अरे चांगला विचार करा, काय झाले काय नाही झाले, का दिलंय का नाही दिलंय. अरे तू तू मला रिस्पॉन्सच दिला नाही. इव्हन आम्हाला लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत का 6 वाजेपर्यंत त्यानं मला लोकेशन पत्ता पाठवलाच नाही. मी काय करावं? कुठं पाठवावं सोफा? कुठं पाठवावा सोफा? पण ह्याच्यापेक्षा वेगळं मी काय करणार? मी त्याला 3-4 वेळा फोन केलाय. "बरं तुला कसा हवाय ते मला सांग" म्हटलंय. बरं, अंकिता एक गिफ्ट देणार होती. मी अंकिताला फोन केला, म्हटलं, "अगं मी असा-असा सोफा पाठवणार आहे. 2-4 दिवसामध्ये मी काहीतरी करून पाठवायला लागलोय आणि तू काय करणार आहे?" तर म्हणली, "नाही दादा मला पण काहीतरी द्यायचं. आपण थोडं विचार करून मी पण काहीतरी ठरवतो आणि ते लग्नात त्याला गिफ्ट देईन." इथपर्यंत डिस्कशन झालंय. पण यानं मटेरियल घेतलं हेच सांगितलं नाही. बरं हा पत्ताच पाठवायला तयार नाही. मी पाठवू कुठं? गाडीवाला पुण्यातनं निघणार. त्याला तर ॲड्रेस द्यावा लागेल ना. बरं, हा कुठं आहे? आता मुंबईत आहे का गावाकडं आहे? हे आम्हाला माहीत पाहिजे. या सगळ्या गोष्टी समजल्याशिवाय नाही होऊ शकत. एवढ्या सगळ्या शहानिशा करण्याची मला गरज नव्हती. पण मी आज कमेंट बघितल्या, डी दादा काय फक्त मतांसाठी सुरेशला जवळ केला का? सुरेशला जवळ करणं आणि मतांचा काही संबंधच नव्हता. जवळ तर आम्ही वैभवलाही केलंय, जवळ तर आम्ही घनश्यामलाही केलंय. घनश्याम आजही माझ्या जवळ आहे. सूरज आजही माझ्या जवळ आहे. खेळाचा आणि मताचा काही संबंध नव्हताच तेव्हा, आणि आम्हाला आत माहीतच नव्हतं की सूरजची वाह एवढी होते. माहीतच नाही. आम्ही आपलं जेन्युइनरित्या, आम्ही काय त्याच्याकडनं काय फायदा करून घेतलाय, काय काय आमचा फायदा त्याला करून दिलाय, काहीच नाही झालेलं. तो त्याच्या आशीर्वादानं, त्याच्या चांगुलपणानं तो जिंकला. लोकांनी त्याला अतोनात प्रेम केलं, अतोनात प्रेम दिलं, तो जिंकला. चांगलीच गोष्ट घडली ना, काय वाईट घडली का? चांगलीच गोष्ट घडली. आज लग्न झालं, झालं. तर अरे त्याच्या घरात, अरे उद्या 50 जण येतील त्याच्या घरात आणि काहीतरी द्यायला. आज जान्हवी वाटलं तर का तिची करवली म्हणून ती 2 दिवस 3 दिवस तिथं काम करेल किंवा तिथं राहील. केलं ना, अरे काय होते, आतले दिवस वेगळे असतात, बाहेरचे दिवस वेगळे असतात. आम्ही आज पण एकत्र आहोत. पण तुमच्या अशा कमेंटमुळे आमच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण होईल ना. ही दुरावा आपल्याला काय नको आहे ना. गरज काय आहे तुम्हाला? लोकांच्या ताटात वाकून कशाला बघायचं आहे तुम्हाला?